भारताचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारताचे भौगोलिक स्थान कोणत्या गोलार्धात आहे? भारताचे भौगोलिक स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार किती किलोमीटर आहे? भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 3214 किलोमीटर आहे. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? भारताचा पूर्व पश्चिम विस्तार 2933 किलोमीटर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी केप कोमोरिन होय. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट निकोबार द्वीपसमूहातील. भारतातील सर्वात उत्तरेकडील टोक कोणते? भारतातील सर्वात उत्तरेकडील टोक इंदिरा कॉल लडाख या केंद्रशासित प्रदेशातील. भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते? भारतातून कर्कवृत्त 23.5 उत्तर अक्षवृत्त जाते. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जाते. यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरामचा समावेश आहे. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती पुढे आहे? भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारताला किती किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभली आहे? भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. भारताला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? भारताला 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे आणि नवीन अद्ययावत तंत्रज्ञानानुसार सुधारित 11,098.81 किलोमीटर इतका समुद्रकिनारा आहे. भारताची सर्वात लांब भूसीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे? भारताची सर्वात लांब भूसीमा बांगलादेशासोबत आहे. ही सीमा 4,096 किलोमीटर इतकी आहे. भारताची सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाची आहे? भारताची सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तान या देशासोबत आहे. ही भूसीमा 106 किलोमीटर इतकी आहे. भारत आणि चीन दरम्यानच्या सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि चीन देशाच्या सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हणतात. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमारेषेला रॅडक्लिफ रेषा असे म्हणतात. पाकिस्तान आणि श्रीलंका भारतापासून वेगळे करणारी सामुद्रधुनी कोणती? पाकिस्तान आणि श्रीलंकेला भारतापासून वेगळी करणारी सामुद्रानी पालची सामुद्रनी होय. भारतात सध्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच शिखर K2 त्याला गॉडविन ऑस्टिन असे म्हणतात. या शिखराची उंची 8,611 मीटर इतकी आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या भूभागातील सर्वात उंच शिखर कोणते? भारताच्या ताब्यात असलेल्या भूभागातील सर्वात उंच शिखर कांचनजंगा सिक्कीम या राज्यातील. या शिखराची उंची 8,586 मीटर आहे. जगातील सर्वात जुनी घडीची पर्वतरांग कोणती? जगातील सर्वात जुनी घडीची पर्वतरांग अरवली पर्वतरांग होय. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर माउंट आबू 1822 मीटर. दक्षिण भारताची किंवा द्विकल्पीय भारताची सर्वात उंच टेकडी शिखर कोणते? दक्षिण भारताची किंवा द्विकल्पीय भारताची सर्वात उंच टेकडी शिखर अन्नायमुडी होय, केरळ या राज्यातील. या शिखराची उंची 2,695 मीटर आहे. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर दोडा बेट्टा होय. या शिखराची उंची 2637 मीटर आहे.
पश्चिम घाटाला महाराष्ट्रात काय म्हणतात? पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री असे म्हणतात. पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोठे एकत्र येतात? पूर्व घाट आणि पश्चिम घाट निलगिरी टेकड्यात तमिळनाडू या राज्यात एकत्र येतात. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड मध्य प्रदेश या राज्यातील. या शिखराची उंची 1350 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई होय. या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? भारतातील सर्वात मोठे पठार दख्खनचे पठार होय. डेक्कन प्लॅटू या नावानेही ओळखले जाते. भारतातील खनिजाचे कोठार म्हणून ओळखले जाणारे पठार कोणते? भारतातील खनिजाचे कोठार म्हणून ओळखले जाणारे पठार छोटा नागपूरचे पठार होय. हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झाली आहे? हिमालय पर्वताची निर्मिती वलीकरण, घडीचे पर्वत, फोल्ड माउंटेन या प्रक्रियेतून झाली आहे. शिवालिक टेकड्या म्हणजे काय? शिवालिक टेकड्या म्हणजे ही हिमालयाची सर्वात बाहेरील दक्षिणेकडील आणि नवीन रांग होय. गारो, खासी आणि जयंती या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? गारो, खासी आणि जयंती या टेकड्या मेघालय या राज्यात आहेत. पटकाई बम टेकड्या भारताच्या कोणत्या सीमेवर आहेत? पटकाई बम टेकड्या भारताच्या भारत-म्यानमार सीमेवर अरुणाचल प्रदेशामध्ये आहेत. नंदादेवी आणि त्रिशूल ही शिखरे कोणत्या राज्यात आहेत? नंदादेवी आणि त्रिशूल ही शिखरे उत्तराखंड या राज्यात आहेत. थारचे वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात विस्तारलेले आहे? थारचे वाळवंट प्रामुख्याने राजस्थान या राज्यात विस्तारलेले आहे. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन बेट अंदमान निकोबार येथे आहे. दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून झाली आहे? दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून झाली आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी होय. या नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी होय. या नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. बंगालचा अश्रुपात सॉरो ऑफ बंगाल म्हणून कोणती नदी ओळखली जाते? बंगालचा अश्रुपात सॉरो ऑफ बंगाल म्हणून दामोदर नदी ओळखली जाते. बिहारचा अश्रुपात म्हणून कोणती नदी ओळखली जाते? बिहारचा अश्रुपात म्हणून कोसी नदी ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये सांगपो असे म्हणतात. कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून गंगा नदी बनते? देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्यांच्या संगमातून गंगा नदी बनते. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर ओडिशा या राज्यातील होय. भारतातील सर्वात लांब सरोवर कोणते? भारतातील सर्वात लांब सरोवर बेबनाड सरोवर केरळ या राज्यातील होय. पश्चिमेकडे वाहणाऱ्या भारतातील प्रमुख नद्या कोणत्या? पश्चिमेकडे वाहणाऱ्या भारतातील प्रमुख नद्या नर्मदा आणि तापी होय. कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा छेदते? माही नदी कर्कवृत्ताला दोनदा छेदते. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन त्रिभुज प्रदेश गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा कर्नाटक या राज्यातील. धुआंधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुआंधार धबधबा नर्मदा नदीवर जबलपूर मध्य प्रदेश येथे आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर गोविंद वल्लभ पंत सागर रिहन धरण उत्तर प्रदेश या राज्यातील. लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोणार सरोवर आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे.
सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मानस सरोवराजवळ होतो. कोणती नदी तांबडी नदी म्हणूनही ओळखली जाते? ब्रह्मपुत्रा नदी, तांबडी नदी, रेड रिव्हर म्हणूनही ओळखली जाते. भारताचे हवामान प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे? भारताचे हवामान प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या मान्सून वाऱ्यामुळे पडतो? भारतात सर्वाधिक पाऊस नैऋत्य मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून या वाऱ्यापासून मिळतो. भारतात आणि जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतात आणि जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मोसिनराम, मेघालय या राज्यातील होय. भारतात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? भारतात सर्वात कमी पाऊस लेह, लडाख या केंद्रशासित प्रदेशात पडतो. मान्सूनचा परतीचा पाऊस कोणत्या ऋतूत होतो? मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात होतो. परतीच्या मान्सूनमुळे कोणत्या राज्याला सर्वाधिक पाऊस मिळतो? परतीच्या मान्सूनमुळे तमिळनाडू कोरोमंडल किनाऱ्यावर सर्वाधिक पाऊस मिळतो. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना काय म्हणतात? उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना लू असे म्हणतात. उत्तर पश्चिम भारतात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय कारणीभूत ठरते? उत्तर पश्चिम भारतात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला पश्चिमेकडील विक्षोभ कारणीभूत ठरते. भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर कोणती मृदा माती आढळते? भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर गाळाची मृदा आढळते. कापसाच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त मृदा कोणती? कापसाच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त मृदा काळी मृदा, तिला रेगूर मृदा असेही म्हणतात. जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? जांभी मृदा लॅटराइट सॉइल प्रामुख्याने जास्त पावसाच्या भागात, उदाहरणार्थ कोकण, पश्चिम घाट, ईशान्य भारतात आढळते. खादर आणि भांगर हे कशाचे प्रकार आहेत? खादर आणि भांगर हे गाळाच्या मृदेचे प्रकार आहेत. खादर म्हणजे नवीन गाळ तर भांगर म्हणजे जुना गाळ होय. चहा आणि कॉफीच्या लागवडीसाठी कोणती मृदा योग्य मानली जाते? चहा आणि कॉफीच्या लागवडीसाठी पर्वतीय आम्लधर्मी मृदा योग्य मानली जाते. भारतात दलदलीची मृदा प्रामुख्याने कोठे आढळते? भारतात दलदलीची मृदा प्रामुख्याने सुंदरबन आणि किनारी भागात आढळते. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना कधी झाली? केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना 1953 मध्ये झाली. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यात आहे. टक्केवारीच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य कोणते? टक्केवारीच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य मिझोराम राज्य होय. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यातील होय. जुने नाव या राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव हेली नॅशनल पार्क होते. एका शिंगाच्या गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते? एका शिंगाच्या गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यातील होय. आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते? आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात या राज्यातील होय. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाख या केंद्रशासित प्रदेशातील. भारतात प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प कधी सुरू झाला? भारतात प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प 1 एप्रिल 1973 रोजी सुरू झाला. सुंदरी वृक्ष प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळतात? सुंदरी वृक्ष प्रामुख्याने क्षारयुक्त दलदलीच्या वनात म्हणजेच खारफुटीच्या वनात आढळतात. तरंगणारे राष्ट्रीय उद्यान फ्लोटिंग नॅशनल पार्क कोणते आहे? तरंगणारे राष्ट्रीय उद्यान केबुल लामजाओ लोकटक सरोवर मणिपूर या राज्यातील होय. केवलादेव घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केवलादेव घाना पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यात आहे. या अभयारण्याला भरतपूर असेही म्हणतात. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे 121.8 कोटी आहे. 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश होय. 2011 नुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम राज्य होय.
भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य बिहार राज्य होय. या राज्यामध्ये 1106 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरला राहतात. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य अरुणाचल प्रदेश होय. या राज्यात 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरला राहतात. भारतात सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ राज्य होय. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद या शहराला ओळखले जाते. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? दक्षिण भारताचे मँचेस्टर कोयंबतूर तमिळनाडू या राज्यातील शहराला म्हणतात. भारतातील पहिली सूत कापड गिरणी कोठे सुरू झाली? भारतातील पहिली सूत कापड गिरणी 1854 मध्ये मुंबई येथे सुरू झाली. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोणता? भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यातील दिग्बोई होय. भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र कोणते? भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यातील झारिया खान होय. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते? सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून बेंगळुरू हे शहर ओळखले जाते. जादूगोडा झारखंड राज्यातील जादूगोडा ही खाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? झारखंड राज्यातील जादूगोडा ही खाण युरेनियम या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH44 होय. हा महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान आहे. भारतातील पहिली रेल्वे धावणारा मार्ग कोणता आणि कधी धावली? भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. ती मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. हे अंतर 34 किलोमीटर इतके होते. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी धरण उत्तराखंड या राज्यातील भगीरथी नदीवरील. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण ओडिशा या राज्यातील महानदीवरील हिराकूड धरण होय. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर बांधण्यात आला आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प गुजरात राज्यातील नर्मदा नदीवर आहे. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश या राज्यातील कृष्णा नदीवर आहे. इदुक्की जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? इदुक्की जलविद्युत प्रकल्प पेरियार नदी केरळ राज्यात आहे. भारतातील पहिली अणुऊर्जा मध्यवर्ती शाळा केंद्र कोणते? भारतातील पहिली अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील तारापूर होय. कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. कैगा अणुऊर्जा प्रकल्प केंद्र कोणत्या राज्यात आहे? कैगा अणुऊर्जा केंद्र कर्नाटक या राज्यात आहे. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा अणुऊर्जा केंद्र गुजरात या राज्यात आहे. राणा प्रताप सागर धरण कोणत्या नदीवर आहे? राणा प्रताप सागर धरण राजस्थान राज्यातील चंबळ नदीवर आहे. उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? उकाई प्रकल्प गुजरात राज्यातील तापी नदीवर बांधण्यात आला आहे. मेटूर धरण कोणत्या नदीवर आहे? मेटूर धरण तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीवर आहे. अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? अलमट्टी धरण कर्नाटक या राज्यातील कृष्णा नदीवर आहे. बाणसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बाणसागर प्रकल्प मध्य प्रदेश राज्यातील सोन नदीवर आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते? भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान होय. भारतातील सर्वात छोटे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते? भारतातील सर्वात छोटे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा होय. भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता? भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने लडाख होय. भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप होय. कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्राचा किनारा दीर्घ किनारपट्टी लाभली आहे? गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे. दक्षिण भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? दक्षिण भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आंध्र प्रदेश होय. भारतात किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? भारतात 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे.
कोणत्या राज्याची सीमा सर्वाधिक 8 राज्यांना स्पर्श करते? उत्तर प्रदेश या राज्याची सीमा सर्वाधिक 8 राज्यांना स्पर्श करते. 7 बहिणीचे राज्य म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? 7 बहिणीचे राज्य म्हणून ईशान्य भारतातील 7 राज्ये ओळखली जातात. यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा 7 सिस्टर म्हणून ओळखले जातात. भारतात सर्वात आधी सूर्योदय कोठे होतो? भारतात सर्वात आधी सूर्योदय डोंग व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे होतो. भारताची मसाल्याची बाग म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? भारताची मसाल्याची बाग म्हणून केरळ राज्य ओळखले जाते. 5 नद्यांची भूमी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? 5 नद्यांची भूमी म्हणून पंजाब राज्य ओळखले जाते. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून जयपूर हे शहर ओळखले जाते. अरबी समुद्राची राणी असे कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी कोची, केरळ राज्यातील कोची या शहराला म्हणतात. भारतात तलावाचे शहर सिटी ऑफ लेक म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? भारताचे तलावाचे शहर सिटी ऑफ लेक म्हणून उदयपूर हे शहर प्रसिद्ध आहे. कच्छचे रण हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कच्छचे रण हे जंगली गाढवासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील कोणता प्रदेश आसामचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो? गुवाहाटी हा प्रदेश आसामचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम राज्याची राजधानी गंगाटोक होय. त्रिपुरा राज्यातील 3 बाजूंनी कोणत्या देशाची सीमा आहे? त्रिपुरा राज्याला 3 बाजूंनी बांगलादेश या राज्याची सीमा आहे. भारतातील कोणता केंद्रशासित प्रदेश 3 वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेला आहे? भारतातील पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या 3 राज्यात आहे. ते पॉंडिचेरी केरळ या राज्यात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश. लक्षद्वीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? लक्षद्वीप बेट समूह अरबी समुद्रात आहे. अंदमान आणि निकोबार बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? अंदमान आणि निकोबार बेट समूह बंगालच्या उपसागरात आहे. लक्षद्वीप बेटाची निर्मिती कशापासून झाली आहे? लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रवाळपासून झाली आहे. लक्षद्वीपची राजधानी कोणती? लक्षद्वीपची राजधानी कवारती होय. अंदमान आणि निकोबारची राजधानी कोणती? अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर होय. अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळा करणारा जलमार्ग कोणता? अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळा करणारा जलमार्ग 10° चॅनल होय, 10 डिग्री चॅनल. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांना वेगळा करणारा चॅनल कोणता? लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांना वेगळा करणारा चॅनल 9° चॅनल, 9 डिग्री चॅनल होय. भारतातील सर्वात मोठे नदीबेट कोणते? भारतातील सर्वात मोठे नदीबेट माजुली बेट आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा या नदीवरील होय. व्हीलर बेटाचे नवीन नाव काय आहे? व्हीलर बेटाचे नवीन नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट. व्हीलर बेट ओडिशा या राज्यात आहे. श्रीहरिकोटा बेट कोठे स्थित आहे? श्रीहरिकोटा बेट पुलिकत सरोवराजवळ आंध्र प्रदेश या राज्यात आहे. भारताचे इस्रो उपग्रह उड्डाण केंद्र कोठे आहे? भारताचे इस्रो उपग्रह उड्डाण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे आहे. अमिनी दीव, लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे बेटे कोणत्या बेटाचा भाग आहेत? अमिनी दीव, लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे बेटे लक्षद्वीप बेटाचा भाग आहे. पंबन बेट भारताच्या आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे? पंबन बेट भारत आणि श्रीलंका यांच्या देशादरम्यानचा आहे. नर्मदा नदीच्या मुखाशी कोणते बेट स्थित आहे? नर्मदा नदीच्या मुखाशी अलिया बेट स्थित आहे. कोकण किनारपट्टीचा विस्तार कोठेपासून कुठपर्यंत आहे? कोकण किनारपट्टीचा विस्तार दमणपासून गोवापर्यंत आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन मानले जातात. भारतात धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? भारतात धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्यूशन दूध उत्पादनाशी संबंधित आहे. धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. नीली क्रांती कशाशी संबंधित आहे? नीली क्रांती ब्ल्यू रिव्हॉल्यूशन मत्स्य उत्पादनाशी, मासेमारीशी संबंधित आहे. पीत क्रांती येलो रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? पीत क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. झूम शेती प्रामुख्याने कोणत्या भागात केली जाते? झूम शेती प्रामुख्याने ईशान्य भारतात केली जातात. झूम शेतीलाच भटकंतीची शेती असेही म्हणतात.
भारतातील कोणते राज्य तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते? भारतातील आंध्र प्रदेश हे राज्य तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तसेच पश्चिम बंगाल हे सर्वाधिक तांदूळ उत्पादक राज्य आहे. भारतात सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेश होय. भारतात सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य आसाम होय. भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात होते. भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन केरळ या राज्यात होते. भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेश होय. रब्बी पिकांची पेरणी कोणत्या महिन्यात केली जाते? रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, हिवाळी पिके या महिन्यात केली जाते. खरीप पिकाची पेरणी कोणत्या महिन्यात केली जाते? खरीप पिकाची पेरणी जून ते जुलै, मान्सून पिके जून ते जुलै या महिन्यात केली जाते. केसरचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील एकमेव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता? केसरचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील एकमेव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर होय. भारतात सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? भारतात सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन मध आणि फलोत्पादनाशी संबंधित आहे. झोजिला खिंड कोणत्या दोन भागांना जोडते? झोजिला खिंड श्रीनगर आणि लेह या दोन भागांना जोडते. शिपकिला खिंड कोणत्या राज्यात आहे? शिपकिला खिंड हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला खिंड सिक्कीम या राज्यात आहे. बोमडिला खिंड कोणत्या राज्यात आहे? बोमडिला खिंड अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. रोहतांग दर्रा किंवा खिंड कोणत्या पर्वतरांगेत आहे? रोहतांग दर्रा किंवा खिंड पीर पांजल रांग हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पालघाट खिंड कोणत्या दोन राज्यांना जोडते? पालघाट खिंड केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यांना जोडते. मुंबई आणि पुणे यांना जोडणारा घाट कोणता? मुंबई आणि पुणे यांना जोडणारा घाट बोरघाट होय. मुंबई आणि नाशिक यांना कोणता घाट जोडतो? मुंबई आणि नाशिक यांना थळघाट, त्यालाच कसारा घाट असेही म्हणतात. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पंजाल रेल्वे बोगदा जम्मू काश्मीर या राज्यातील होय. भारतातील सर्वात लांब रस्ते बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रस्ते बोगदा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा चेनानी नाशरी बोगदा होय. सुवर्ण चतुष्कोन योजना कोणत्या 4 शहरात जोडते? सुवर्ण चतुष्कोन योजना दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 शहरांना जोडते. उत्तर दक्षिण कॉरिडॉर नॉर्थ साऊथ कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? उत्तर दक्षिण कॉरिडॉर नॉर्थ साऊथ कॉरिडॉर श्रीनगर ते कन्याकुमारी या 2 शहरांना जोडते. पूर्व पश्चिम कॉरिडॉर ईस्ट वेस्ट कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? पूर्व पश्चिम कॉरिडॉर ईस्ट वेस्ट कॉरिडॉर सिलचर आसाम या राज्यातील ते पोरबंदर गुजरात या राज्यातील या 2 शहरांना जोडते. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? कोकण रेल्वेची एकूण लांबी 741 किलोमीटर आहे. त्या रोहा ते ठोकूर दरम्यानचे हे अंतर आहे. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT, त्यालाच नावाशेवा बंदर असेही म्हणतात. सुंदरबन हे नाव कशावरून पडले आहे? सुंदरबन हे नाव तेथे आढळणाऱ्या सुंदरी वृक्षावरून पडले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती खाडी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मन्नारची खाडी आहे. अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर कोणते? अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर सॅडल पीक, याची उंची 732 मीटर इतकी आहे. भारतातील सर्वाधिक तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक तांबे उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश होय. तसेच राजस्थानमधील खेतडी खान प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात मोठी भूगर्भीय प्रणाली कोणती? भारतातील सर्वात मोठी भूगर्भीय प्रणाली द्विकल्पीय पठार पेनिन्सुलर प्लॅटू होय. अमरावती हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? अमरावती हे शहर कृष्णा नदीच्या काठावर बसलेले आहे. आंध्र प्रदेशातील प्रस्तावित राजधानी क्षेत्र आहे. कटक हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? कटक हे शहर ओडिशा राज्यातील महानदीकाठी आहे. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर सरयू नदीच्या काठावर आहे.
वाराणसी आणि कानपूर हे शहरे कोणत्या नदीकाठी आहेत? वाराणसी आणि कानपूर हे शहरे गंगा नदीकाठी आहेत. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? लखनौ हे शहर गोमती नदीकाठी वसलेले आहे. कोटा राजस्थान हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? कोटा राजस्थान हे शहर चंबळ नदीकाठी आहे. भारतातील सर्वाधिक अभ्रक उत्पादक राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक अभ्रक मायका उत्पादक राज्य आंध्र प्रदेश होय. भारतातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कच्छची खाडी गुजरात या राज्यात स्थापन झाले. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली ऑफ नॅशनल पार्क केरळ या राज्यात आहे. भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा उत्पादन करणारे राज्य तमिळनाडू होय. भारतात भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? भारतात भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प पुगा व्हॅली लडाख आणि मणिकर्ण हिमाचल प्रदेश होय. ब्ल्यू माउंटेन म्हणून कोणत्या टेकड्या ओळखल्या जातात? ब्ल्यू माउंटेन म्हणून मिझो टेकड्या फांगफुई या टेकड्या ओळखल्या जातात. भारतातील सर्वात जुनी तेलविहीर कोणती? भारतातील सर्वात जुनी तेलविहीर दिग्बोई आसाम या राज्यातील होय. भारताचा एकमेव भूवेष्टित लँडलॉक आणि आंतरराष्ट्रीय सीमा नसलेला सर्वात मोठा प्रदेश कोणता? भारताचा एकमेव भूवेष्टित आणि आंतरराष्ट्रीय सीमा नसलेला सर्वात मोठा प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड होय. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच वेळ यातील फरक कोणत्या शहराच्या रेखावृत्तून काढला जातो? भारतीय प्रमाणवेळ IST आणि ग्रीनिच वेळ GMT यातील फरक अलाहाबाद प्रयागराज अलाहाबाद आणि जवळील मिर्झापूर अलाहाबाद प्रयागराज जवळील मिर्झापूर या रेखावृत्तावरून काढला जातो. भारतातील सर्वात प्राचीन घडीचे पर्वत कोणते? भारतातील सर्वात प्राचीन घडीचे पर्वत अरावली पर्वतरांग होय. काराकोरम पर्वतरांगेतील सर्वात प्रसिद्ध खिंड कोणती? काराकोरम पर्वतरांगेतील सर्वात प्रसिद्ध खिंड काराकोरम खिंड होय. पालघाट खिंड कोणत्या दोन पर्वताच्या दरम्यान आहे? पालघाट खिंड निलगिरी आणि अण्णामलाई टेकड्या या दोन पर्वताच्या दरम्यान आहे. भारतातील कोणत्या भूभागाला थारचे वाळवंट म्हणून ओळखले जाते? भारतातील वायव्य भारतात मुख्यतः राजस्थान या भागातील वाळवंटाला थारचे वाळवंट म्हणून ओळखले जाते. दख्खनचा लाव्हा पठार कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनला आहे? दख्खनचा लाव्हा पठार बेसाल्ट खडक या प्रकारच्या खडकापासून बनला आहे. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनायमुडी होय. या शिखराची उंची 2695 मीटर इतकी आहे. पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर झिंदागडा आंध्र प्रदेश या राज्यातील होय. लडाख या नावाचा अर्थ काय आहे? लडाख या नावाचा अर्थ उच्च खिंडीची भूमी लँड ऑफ हाय पासेस. दून म्हणजे काय? दून म्हणजे शिवालिक आणि मध्य हिमालयात यांच्यातील उभ्या दरीचा भाग उदाहरणार्थ देहराडून होय. सिक्कीम आणि तिबेटला जोडणारी प्रसिद्ध खिंड कोणती? सिक्कीम आणि तिबेटला जोडणारी प्रसिद्ध खिंड नाथुला आणि जेलपला होय. अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर कोणते? अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर कांगटो शिखर होय. सातपुडा पर्वताची सर्वात पूर्वेकडील रांग कोणती? सातपुडा पर्वताची सर्वात पूर्वेकडील रांग मैकल रांग होय. मेघालय पठार हा प्रत्यक्षात कोणत्या भागाचा विस्तार आहे? मेघालय पठार हा प्रत्यक्षात द्विकल्पीय पठाराचा विस्तार आहे. छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच टेकडी कोणती? छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच टेकडी पारसनाथ टेकडी होय. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगाच्या मधून कोणती नदी वाहते? विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगाच्या मधून नर्मदा नदी वाहते. भारतातील सर्वोच्च पठार कोणते? भारतातील सर्वोच्च पठार लडाखचे पठार होय. कायल म्हणजे काय? कायल म्हणजे केरळ किनारपट्टीवर आढळणारी खाजण बॅकवॉटर सरोवरे होय. अंदमान आणि निकोबार मधील ग्रेट निकोबार हे बेट कशासाठी प्रसिद्ध आहे? अंदमान आणि निकोबारमधील ग्रेट निकोबार हे बेट इंदिरा पॉईंटच्या स्थानासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? पश्चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागाला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. पूर्व किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? पूर्व किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागाला कोरोमंडल किनारपट्टी असे म्हणतात. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते? कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते.
कोणती नदी ओडिसाचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते? महानदी ओडिसाचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करताना कोणत्या राज्यात प्रथम प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करताना अरुणाचल प्रदेश या राज्यात प्रवेश करते. तिला तिथे दिहांग असे म्हणतात. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्याच्या संयुक्त प्रवाहाला बांगलादेशात काय म्हणतात? गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्याच्या संयुक्त प्रवाहाला बांगलादेशात मेघना असे म्हणतात. यमुना नदी गंगेला कोठे मिळते? यमुना नदी गंगेला प्रयागराज अलाहाबाद येथे मिळते. भारतातील पश्चिमेकडे वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? भारतातील पश्चिमेकडे वाहणारी सर्वात लांब नदी नर्मदा नदी होय. कोणती नदी खचदरीतून वाहते? नर्मदा आणि तापी या नद्या खचदरीतून रिफ्ट व्हॅलीतून वाहतात. कावेरी जलविवाद प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? कावेरी जलविवाद प्रामुख्याने कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठी कृत्रिम मानवनिर्मित कॅनाल कालवा कोणता? भारतातील सर्वात मोठी कृत्रिम मानवनिर्मित कॅनाल इंदिरा गांधी कालवा राजस्थान या राज्यातील होय. सिंधू पाणी करार इंडस वॉटर ट्रीटी कधी झाला? सिंधू पाणी करार 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान झाला. सांभार सरोवर कोणत्या राज्यात आहे? सांभार सरोवर राजस्थान या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे भूवेष्टित खाऱ्या पाण्याचे सरोवर होय. पुलिकत सरोवर कोणत्या 2 राज्याच्या सीमेवर आहे? पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमेवर आहे. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश या राज्यात स्थित आहे. गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या दरम्यान कोलेरू सरोवर स्थित आहे. शिवसमुद्रम बेट आणि धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम बेट आणि धबधबा कावेरी नदीवर आहे. छोटा नागपूर पठारावरून उगम पावणारी प्रमुख नदी कोणती? छोटा नागपूर पठारावरून उगम पावणारी प्रमुख नदी दामोदर नदी होय. लडाखची राजधानी लेह कोणत्या नदीच्या काठावर आहे? लडाखची राजधानी लेह सिंधू नदीच्या काठावर आहे. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई, बुलढाणा, सातपुडा रांग, मध्य प्रदेश येथे होतो. झेलम नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? झेलम नदीचा उगम वेरीनाग, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात होतो. चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? चंबळ नदी यमुना नदीची उपनदी आहे. भाकरा नागल धरणामागील जलाशयाचे नाव काय आहे? भाकरा नागल धरणामागील जलाशयाचे नाव गोविंद सागर असे आहे. भारतातील मान्सूनचा पहिला पाऊस साधारणपणे कोणत्या राज्यात पडतो? भारतातील मान्सूनचा पहिला पाऊस साधारणपणे केरळ या राज्यात पडतो 1 जूनच्या सुमारास. आंबेबहार किंवा मँगो शॉवर्स म्हणजे काय? आंबेबहार किंवा मँगो शॉवर्स म्हणजे मान्सूनपूर्व पडणारा पाऊस जो केरळ आणि कर्नाटकात आंब्याच्या पिकासाठी उपयुक्त असतो. भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी वने कोणती? भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी वने उष्णकटिबंधीय आर्द्र शुष्क पानझडी वने होय. ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट होय. चंदनची झाडे प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? चंदन सँडवूडची झाडे प्रामुख्याने कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात आढळतात. भारतात वन महोत्सव कधी साजरा केला जातो? भारतात वन महोत्सव जुलैच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. भारतीय वन संशोधन संस्था कोठे स्थित आहे? भारतीय वन संशोधन संस्था उत्तराखंड या राज्यातील डेहराडून येथे स्थित आहे. भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व जैवमंडलीय राखीव क्षेत्र कोणते? भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व जैवमंडलीय राखीव क्षेत्र नीलगिरी बायोस्फियर रिझर्व होय. नोकरेक बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? नोकरेक बायोस्फियर रिझर्व मेघालय या राज्यात आहे. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य ओडिसा या राज्यात आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? पेरियार राष्ट्रीय उद्यान हत्ती आणि वाघासाठी प्रसिद्ध आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान केरळ या राज्यात आहे.